दस्ती टाकून काकांना बसमध्ये जागा तर पकडली, पण काका जे आहे त्यांची दस्ती फेकून देऊ नये म्हणून तिथं जतन करत बसले होते. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 58व्या दिवशी. आज गुरुवार होता, त्यामुळे मी ठरवलं होतं की भवानीला जायचं म्हणून वारंग्याच्या. पण मधामध्ये झालं काय ते मी पुढे सांगते तुम्हाला. तर माझ्या बस स्टँड मध्ये एक फॉलोअर भेटला होता. तर याचं नाव होतं रितेश आणि हे नांदेडला आहे शिकायला. तर याची तब्येत ठीक नव्हती म्हणून गावाकडे आले होता. आता परत त्यानं नांदेडला जात आहे. आमच्या दोघाला जागा तर भेटली होती. काकाला म्हणलं, अहो काका पडसाल म्हणलं, तुम्ही उतरा म्हणलं खाली पटकनशा. आणि या नांदेडच्या बससाठी आम्ही 1.5 घंटा बस स्टँड वर वेट केलं होतं. आणि त्या 1.5 घंट्यामध्ये रितेशला नीटचं ज्ञान देऊन मी बोर करून टाकलं होतं एकदम. तर मी सांगते तुम्हाला की मी वारंग्याला का गेले नाही. माझा उपवास होता आणि त्याचबरोबर माझ्या पोटामध्ये काही पण नव्हतं. आणि 1.5 घंटा मी बस स्टँडला थांबले, त्यामुळे होत होतं मला मळमळ. मग मी म्हणलं आता नांदेडला जाऊत म्हणलं, नंतर कधी बघूत म्हणलं वारंग्याला जायचं. आणि मी बसच्या बाहेर बघायला तर काय माझे पप्पा दिसायला. आणि मी एवढं जोर जोरशात चिरकायले पप्पा पप्पा म्हणून बस मधले सगळेजण माझ्याकडे बघून लागले. मला तर चांगलं वाटलं होतं पप्पाला बघून, पण आभाळाला काय चांगलं वाटलं नव्हतं, कारण की त्याने लगेच बरसायला चालू झालं होतं. हे जे चष्मा आहे मी भीक मागला होता फोटो काढण्यासाठी, पण आमच्या मैत्रिणींना आमचा एक पण फोटो काढला नाही. फोटो काढलेत पण असे काढले जे पोस्ट करायच्या लायकीचे नाहीत. मी पण एवढा शानपणा करते की माझा दुसरा डोळा मातीत जाता जाता वाचला होता. आता घरी जायला लेट होणार म्हणून मी एसीच्या बसमध्ये बसून आले. पण या बसमध्ये बसलो तर एकदम लक्झरियस फील होऊ लागलं होतं, कारण की तिकीटच 101 रुपयाचं होतं. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, डिजिटल वॉच आणि त्याचबरोबर सीट वाईज एसी पण होती. उन्हाळ्यामध्ये आम्हाला गरमी व्हायची तर आम्ही गच्चीवर जाऊन झोपा. आमच्या घरच्यांना कधी एसी आणून दिली नाही आम्हाला गरमी व्हायली म्हणून लेकराला. आणि याच कारणामुळे मला एसी सहन होत नव्हती, कारण की मला मळमळ होत होतं खूप. उलटी झाली नाही हे चांगली गोष्ट आहे म्हणा. बाकी भेटूया उद्याच्या अजून एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या.